जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आज मी सासवड नगर परिषदे हद्दीमध्ये उभा आहे आणि जर तुम्ही सासवडमध्ये प्रॉपर सासवडमध्ये स्वतःच्या बंगलोसाठी फार्म हाऊस प्लॉट किंवा एनए प्लॉट किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जर प्लॉट शोधत असाल तर हा एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकतो। तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे। तर जर तुम्ही या भागामध्ये जर प्रॉपर्टी शोधत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण प्रोजेक्टची पूर्ण माहिती जाणून घेऊया। तर सर्वप्रथम आपण लोकेशनची माहिती घेऊ। तर लोकेशनबद्दल जर सांगायचं झालं तर आज मी सासवड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये उभा आहे आणि जो हा मागं रोड दिसतोय तुम्हाला, हा सासवडकडून जो पुणे सातारा हायवेकडे रोड जातो वाया नारायणपूर बालाजी टेम्पल, तो हाच रोड आहे। जागेवर 40 फुटाचा हा रोड आहे, पण भविष्यात हा 150 फूट सँक्शन असलेला रोड आहे। आता इतर जवळचे ठिकाण सांगायचं झालं तर ह्या प्रोजेक्टपासून मागच्या साईडला जो मागं तुम्हाला जो पूर्ण डोंगर दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे, साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। सरळ गेलो तर 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला नारायणपूरचं मंदिरसुद्धा तेवढ्याच अंतरावर आहे। तिथून अजून एक 15 मिनिटं तुम्ही ड्रायव्हिंग केली तर जे बालाजी मंदिर आहे केतकवळ्याचं ते तुम्हाला लागतं आणि तिथून अजून 10-15 मिनिटाच्या अंतरावर तुमचा सातारा हायवे तुम्हाला कनेक्ट करतो। आणि ह्या साईडने डाव्या साईडला गेलात तर साधारणतः एक 5 मिनिटात तुम्ही जो मेन बारामती रोड आहे तर त्या रोडला जाऊ शकता, किंवा जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे किंवा इथलं एस टी स्टेशन आहे, अशा मेन लोकेशनला तुम्ही इथून 5 मिनिटात पोहोचू शकता। तर जे लोकेशन आहे ते अतिशय प्राईम आहे आणि जे भविष्यामध्ये प्रपोज एअरपोर्ट आहे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट, ते सुद्धा इथून साधारणतः 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। 6-1 किलोमीटर डिस्टन्समध्ये त्याचं अंतर आहे। तर आता आपण प्रोजेक्टची इतर माहिती समजून घेऊ। तर सर्वप्रथम ह्या प्लॉटचा जर एरिया सांगायचा झाला तर 5 एकरमध्ये हा प्रोजेक्ट चालू आहे। म्हणजे फार्म हाऊसचा जो प्रोजेक्ट आहे तो 5 एकरमध्ये चालू आहे आणि ह्या कमानीच्या बाहेर जो प्लॉट तुम्हाला दिसतोय तो 1 एकर एनए प्रोजेक्ट आहे। म्हणजे तुम्ही एनए प्लॉट पण घेऊ शकता आणि फार्म हाऊस प्लॉट पण घेऊ शकता। आता फार्म हाऊस प्लॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या 5 एकरमध्ये टोटल 119 प्लॉट आहे। म्हणजे मिनिमम 1 गुंठ्याच्या प्लॉटपासून तर 11 गुंठ्याच्या प्लॉटपर्यंत तुम्ही घेऊ शकता। आता 11 गुंठे जर तुम्ही घेतलात तर तुमचं वैयक्तिक सेपरेट सेल डीड आणि सातबारा होईल। आणि जर तुम्ही 11 गुंठ्याच्या खाली घेतलं तर तुमचं जे खरेदी खत आहे ते सामायिक असेल, सर्वांच्या सोबत तुमचं खरेदी खत तिथं होईल। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की ते 1 गुंठा जो प्लॉट आहे तो रोड सोडून असणार आहे। म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल पोझिशन 1000 स्क्वेअर फूटचं तुम्हाला इथं मिळणार आहे। त्याच्यानंतर ह्या प्लॉटसोबत ज्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात म्हणजे तो तुमचा प्लॉट सोडून, म्हणजे समजा जर तुमचा हा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला सोडून तुम्हाला काय काय फॅसिलिटी मिळतात ते, तर हा सगळ्यात महत्त्वाचा 6 मीटरचा सिमेंटचा रोड मिळतो आहे। आणि हा पलीकडं पण आहे, इकडं पण आहे, आणि मेन रोड जो आहे तो तुमचा 9 मीटरचा रोड आहे। म्हणजे प्रोजेक्टमध्ये येणारा आणि प्रोजेक्टला आडवा आणि बॅक साईडला। आता हे 9 मीटरचे रोड का सोडलेले आहेत तर हा सासवड नगर परिषदे हद्दीमधला प्लॉट आहे, तर त्यामुळे हा तसा पण आर झोन प्लॉट आहे। जर तुम्ही भविष्यात एनए करून बंगलो बनवायला गेलात तर तुम्हाला ह्या 9 मीटरच्या रोडचा नक्कीच सँक्शनसाठी फायदा होईल, म्हणून हे रोड जे आहेत ते 9 मीटर सोडलेले आहेत। तर सिमेंटचा रोड तुम्हाला मिळतोय। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता तिथं सिमेंटच्या रोडचं काम चालले, डीपी पण आणून ठेवलेले आहेत। म्हणजे प्रोजेक्टचं जे ओपनिंग आहे तर ते होणार आहे 22 जानेवारीला, ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिराचं ज्यावेळेस अनावरण होईल त्याच दिवशी या प्रोजेक्टची पण ओपनिंग होणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथं बघू शकता ड्रेनेज लाईन, ड्रेनेजचं कामं चालू आहे। त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट बघू शकता तुम्ही, पूर्णपणे प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट दिलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त तुम्ही जर प्रोजेक्टला जर चारही साईडने बघितलं ना तर तुम्हाला वॉल कंपाऊंड पण दिसेल। बघा इथे वॉल कंपाऊंड, अख्ख्या प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड देण्यात आलेलं आहे, त्यामुळे सिक्युरिटीचा काही विषय राहत नाही। त्याच्यानंतर तुम्ही जर ह्या साईडला बघितलं तर प्रोजेक्टला अतिशय सुंदर असं एंट्रन्स गेट दिले। बघा इथे समोर तुम्हाला दिसेल गेट दिले, एंट्रन्स गेट, आणि त्याच्या बाजूला सिक्युरिटी केबिन पण दिले। 24/7 तुम्हाला इथे सिक्युरिटीसुद्धा मिळणार आहे, कारण की प्रोजेक्टमध्ये बंगलोंचं पण प्लॅन केलेलं आहे डेव्हलपरनी, तर तुम्ही बंगलो पण घेऊ शकता। समोर एनए प्लॉट तर आहेतच, त्यामुळे बंगलोचं पण प्लॅन आहे। तर ह्या फॅसिलिटी ज्या आहेत म्हणजे रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज, एंट्रन्स गेट, 24/7 सिक्युरिटी आणि त्याच्या व्यतिरिक्त प्लांटेशन, तर ह्या ज्या बेसिक गोष्टी लागतात प्लॉटसोबत त्या सगळं तुम्हाला इथं या 5 एकरच्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत। आणि 2 टाईपचे प्लॉट तुम्ही घेऊ शकता, फार्म हाऊस प्लॉट
किंवा NA प्लॉट. तर आता आपण रेटबद्दल जाणून घेऊ. तर रेटबद्दल जर सांगायचं झालं तर जो हा फार्म हाऊस प्लॉट तुम्ही बघताय जिथं आता रोडचं काम चाललेलं आहे, रोडचा सुद्धा एक दर्जा तुम्हाला दाखवतो की 1.5 फूट रोड इथून जमिनीवरनं उचललेला आहे. आणि हे तुम्ही बघताय ही अर्धा इंचाची पट्टी, म्हणजे एवढा सिमेंटचा लेयर येईल तर सिमेंटच्या रोडचं कामच चाललेलं आहे. DP वगैरे आणलं, म्हणजे प्रोजेक्टचं जे ओपनिंग आहे ते 22 जानेवारीला आहे. तर त्याच्या आधीच डेव्हलप करून ठेवायचं काम चाललं आहे. तर हा फार्म हाऊस प्लॉट जर तुम्ही घ्यायचा झाला तर 1300 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फुटचा जर प्लॉट घ्यायचा असेल तर 13 लाख रुपये तुम्हाला इथं मोजावे लागतील ह्या प्लॉटसाठी, फार्म हाऊससाठी. आणि फार्म हाऊस प्लॉट तुम्हाला घ्यायचा नाही आहे अगदी मेन रोड टच तिथं प्लॉट घ्यायचा आहे, कमर्शियल प्लॉट घ्यायचा आहे, दुकान वगैरे शोरूम काय तुम्हाला जर बनवायचं असेल असं मेन रोड टच 150 फूट रोडला लागून, तर NA प्लॉटचा रेट जो आहे तो 2500 रुपये स्क्वेअर फुट आहे, म्हणजे 25 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. आता या प्रोजेक्टला लागून सगळे हॉटेल्स, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट हे सगळे या प्लॉटला लागूनच आहेत. तर त्यामुळे कमर्शियल प्लॉट घेणं म्हणजे तो जरी रेसिडेन्शियल येणं असेल तरी तो तुम्हाला कमर्शियल वापरासाठी तुम्हाला वापरता येऊ शकतो. 2500 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. तर फार्म हाऊस 2500 रुपये, NA प्लॉट 25 लाख रुपये गुंठा, असे 2 रेट आहे, 1300 आणि 2500. आणि बिल्डरनी एक अशी पण ऑफर काढलेली आहे जी पुढे जाऊन लागू करणार आहे. जर तुम्ही 1000 म्हणजे गुंठ्यातला बंगलो घेतला तर त्याची 2 BHKची किंमत तुम्हाला साधारणतः 30 लाख रुपये पडते. आणि आता ऑफरमध्ये तुम्हाला 27 लाखात 2 BHK बंगलो पण घेता येणार आहे, ज्याचा जो एरिया आहे बंगलोचा 2 BHKचा तो 700 स्क्वेअर फूट असणार आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर 700 स्क्वेअर फूटचा जो बंगलो आहे तो पण तुम्हाला इथं घेता येईल 30 लाखामध्ये. आणि जर तुम्ही बंगलो घेत असाल तर लोनची पण प्रोव्हिजन ऑलमोस्ट 50% ठेवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 1300, 2500 रुपये आणि 30 लाख ह्या किमतींमध्ये इथं प्रॉपर्टी घेऊ शकता. आणि जाता जाता मी तुम्हाला अजून एक चांगली गोष्ट सांगेल मित्रांनो, जसं तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तर प्रत्येकाकडेच एवढ्या मोठ्या अमाऊंट अवेलेबल नसतात रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. पण जर तुम्ही महिन्याला एक 500, 1000, 2000 रुपये जर बाजूला सेव्हिंग करून ठेवण्यासाठी तयार असाल तर म्युच्युअल फंड किंवा PMS सर्व्हिस खूप बेस्ट ऑप्शन आहे. म्युच्युअल फंड अगदी तुम्ही 500 रुपयापासून करू शकता. आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर 5-10 वर्ष थांबलात तर अशा प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या वन टाईम पेमेंट देऊन पण तुम्ही घेऊ शकता. तर त्यामुळं जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं एवढं बजेट नसेल, तुमचं छोटं बजेट असेल आणि भविष्यात जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये प्लॉट, फ्लॅट काय घ्यायचं असेल तर आजपासूनच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये छोटीशी अगदी 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. काही मदत लागली म्युच्युअल फंड रिलेटेड तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की फोन करू शकता. मी स्वतः म्युच्युअल फंडच्या ज्या एक्झाम असतात NISMच्या त्या सगळ्या पास झालेलो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो. तुम्हाला कुठलीही मदत लागली फायनान्शियल सेक्टरमध्ये, इन्शुरन्स असेल, म्युच्युअल फंड असतील, शेअर मार्केट संदर्भात, तर तुम्ही आम्हाला वैयक्तिक संपर्क करू शकता. त्याच्यात पण मी नक्की तुम्हाला मनी मॅनेजमेंटसाठी पण हेल्प करेल. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा लोकांना शेअर पण करा जी लोक सासवडमध्ये फार्म हाऊस प्लॉट किंवा NA प्लॉट शोधतात. ते लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.